साताऱ्याच्या खोऱ्यात खोलवर वसलेलं एक टुमदार गाव, कळसूड निसर्गाच्या कुशीत वसलेलं, सभोवताली हिरव्यागार टेकड्या, ढगांमध्ये हरवलेली झाडं आणि गावाच्या मधोमध वाहणारा ओढा. हा ओढा गावासाठी जीवनदायी होता. शेतीला पाणी, मुलांना खेळ आणि गावकऱ्यांना विरंगुळा. पण म्हाताऱ्या लोकांमध्ये एक जुनी दंतकथा होती की हा ओढा भूतांचा ओढा म्हणून ओळखला जायचा. पूर्वी इथे एक तांत्रिक राहायचा. त्याने मृत लोकांच्या आत्म्याशी संपर्क ठेवायचा प्रयोग केला, पण प्रयोग फसला आणि त्याचा आत्मा ओढ्याच्या तळाशी अडकून राहिला. तेव्हापासून प्रत्येक अमावस्येला ओढ्याजवळ काहीतरी विचित्र घडतं, असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. तर एकेकाळी गावात सुट्टीसाठी आलेला ऋषिकेश नावाचा कॉलेजमधला मुलगा, तो गावात नवीन असल्यानं त्याला या गोष्टी फालतू वाटायच्या. त्यानं असं ठरवलं, या अमावस्येला मी त्या ओढ्याजवळ रात्रभर थांबणार. भूतं वगैरे काहीच नसतात असा त्याचा ठाम विश्वास होता. तो एक कंदील, मोबाईल आणि पाण्याची बाटली घेऊन संध्याकाळी त्या ओढ्याच्या किनाऱ्यावर पोहोचला. सुरुवातीला सगळं काही शांत होतं. सर्वत्र काजवे चमकत होते. दूरवर बैलांच्या घंट्यांचा आवाजही येत होता. पण जशी जशी रात्र चढू लागली तसं तसं हवेत गारवा पसरला आणि अंधार अधिकच गडद झाला. रात्रीचे 12 वाजले असतील. एक विचित्र आवाज त्याच्या कानावर आला. टप टप टप. पाण्यातून कोणीतरी चालत येत होतं. ऋषिकेशने मोबाईलचा टॉर्च लावला, पण समोर काहीच दिसलं नाही, कारण सर्वत्र मीठ काळोख पसरला होता. आता हवेत एक वेगळाच गारवाही जाणवू लागला. तो परत बसला, पण आता आवाज वाढत गेला. पाणी हलताना ऐकू येत होतं आणि अचानक त्याचा कंदील विझला. मोबाईलही बंद पडला. ऋषिकेशने श्वास रोखला. तेव्हाच त्याच्या पाठीवर कुणाच्या तरी बोटांचा स्पर्श जाणवला. थंड, ओलसर आणि लांबच लांब बोट. तो झटक्यात वळून पाहतो तर समोर एक काळसर हाडांचा चेहरा, माशांनी खाल्लेले ओठ, डोळे जणू काळी खोल विवरासारखी भोकं. शरीराचा काही भाग जळालेला होता आणि ओढ्याच्या पाण्यातून तो बाहेर येत होता. तोच तांत्रिक ज्याविषयी गावकरी सांगत होते. ऋषिकेश जोरात किंचाळला आणि जीवाच्या आकांताने पळू लागला, पण त्याचा पाय ओढ्याच्या चिखलात अडकला. त्याच्या भोवती ओढ्याचं पाणी जणू जिवंत झालं होतं आणि त्याला खेचू लागलं. सर्वत्र एक भेसूर आवाज घुमत होता. माझं कार्य अपुरं आहे, तू माझा यज्ञ पूर्ण कर. कसा तरी स्वतःला खेचत ऋषिकेश गावात परत आला. तो सर्वांचे दरवाजे बडवू लागला. गावकरी बाहेर आले, पण त्याला काहीच बोलता येत नव्हतं. त्या दिवसापासून तो मूक झाला होता. आता तो काहीही बोलत नाही. दर अमावस्येला तो झोपेतून उठतो आणि त्या ओढ्याकडे चालायला लागतो. गावकरी त्याला बांधून ठेवतात, पण त्याचे डोळे ते सांगतात की तांत्रिक अजूनही वाट बघतोय त्याच्या दुसऱ्या बळीची. अजूनही त्याचा यज्ञ पूर्ण झाला नाही. आज अमावस्या आहे. ओढ्याच्या बाजूने शुद्ध वारा वाहतोय आणि कुणीतरी पुन्हा त्या ओढ्याकडे चालायला निघालंय. शक्यतो त्या वाटेने जाऊ नका, नाहीतर तुमच्या मागेही तोच तांत्रिक वाट पाहत असेल त्याचा यज्ञ पूर्ण करण्याची. तो भूताचा ओढा अजूनही तहानलेला आहे. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही भयकथा? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.